मित्रांनो, आपण सप्लिमेंटरीचा अभ्यास करतोय, पण प्रत्येक विषयाला सेम टाइम देणं ही सगळ्यात मोठी चूक मुलं करताय. सो प्रत्येक विषयाला साधारणतः दिवसभरातनं किती वेळ द्यायचा आणि अभ्यास कसा करायचा मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. पूर्ण व्हिडिओ प्रॉपरली बघा. पुढच्या 3-4 मिनिटात सगळी आयडिया क्लिअर होईल. तुम्ही अभ्यास करताय, पण त्याला थोडं मी सांगतो त्या पद्धतीने शार्प केलं ना, तो अभ्यास तुमचा चमकायला लागेल. बघा, सब्जेक्ट आहे, मी 3 कॅटेगरीत डिवाइड केले. एक आहे हेवी सब्जेक्ट म्हणजे मॅथ्स 1, मॅथ्स 2, मेकॅनिक्स, BEE. दुसरे कन्सेप्ट बेस्ड सब्जेक्ट, थेरी आणि कन्सेप्ट, फिजिक्स, केमिस्ट्री, BXC, PPS आणि FPL. आणि शेवटचा लॉजिक बेस, ग्राफिक्स. सो तिघांचाही स्टडी स्ट्रक्चर सांगतो बघा. आता जे मॅथ्स आहेत M1, M2, मेकॅनिक्स, BEE याला तुम्हाला एका दिवसात साधारणतः 7 ते 8 तास कंटिन्युअस बसायचं आहे. कंटिन्युअस म्हणजे थोड्या थोड्या गॅपनी, पण 7 ते 8 तास कंटिन्युअसली द्यायचे. मग आता याच्यात अभ्यासाला कसं द्यायचंय तुम्हाला बघा. डायरेक्ट पूर्ण जसं तसं अभ्यास करायचे नाही. अभ्यासामध्ये व्हरायटी पाहिजे. जसं जेवण आपण घरात जेवतो, जेवताना नुसतं भात खाल्लात चालेल का, किंवा नुसती वांग्याची भाजी खाल्लीच चालेल का? नाही ना. थोडा भात घ्या, थोडं लोणचं घ्या, थोडा पापड राहील, बरोबर आहे. आपल्याकडे मिक्स असतं ना, डाळ असेल, नंतर वरण असेल, एखादा गोड असेल, मिक्स असेल, तेव्हा ते पोटाला लागतं, तेव्हा त्याचा काही खाल्ल्याचा फायदा होतो. तसंच अभ्यास करताना मिक्स स्टडी करायचा आहे, जेणेकरून आपला अभ्यास प्रॉपर होईल. नुसता एका डायरेक्शननी गेला तर तोटा होईल. बघा, आता या सब्जेक्ट्स मध्ये न्यूमरिकल आणि डेरिव्हेशन जास्त आहे यांच्यामध्ये. सो या सब्जेक्ट्स मध्ये काय करणार की समजा 2 तास तुम्ही कॉन्सेप्ट शिकले, कॉन्सेप्टवर प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, त्याचे फॉर्म्युले लिहून काढले, मग पुन्हा 2 ते 3 तास पुन्हा PYQ सोडवा. काही टफ PYQ मध्ये आलेले न्यूमरिकल्स आहेत, त्यांचे अजून एक्स्ट्रा न्यूमरिकलची प्रॅक्टिस करा. नंतर 2 तास काय करा, वीक टॉपिक म्हणजे जे आपल्याला सगळ्यात अवघड जातात ते टॉपिकला द्या. आणि 1 ते 2 तास शेवट रिव्हिजनला, म्हणजे साधारणतः 8 तास स्टडी या विषयांचा तुमचा झाला पाहिजे. डेली बेसवर डेली 8 तास अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे BEE घेतला तर 8 तास तो गेलाच पाहिजे. M2 घेतला 8 तास तो स्टडी केला पाहिजे. स्टडी पण कसा, जसं जेवणामध्ये वेगवेगळे व्हरायटी पाहिजे आपल्या ताटामध्ये, तसं वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी केल्या पाहिजे. नाही तर मुलं काय करतात, एक चॅप्टर घेतलं त्याचे न्यूमरिकल सॉल्व्ह करत बसतं. नाही, PYQ पण थोडेफार त्या दिवशी गेले पाहिजे, अवघड टॉपिक पण गेले पाहिजे, फॉर्म्युला पण रिकॉल झालं पाहिजे. म्हणजे सगळं व्हरायटी ऑफ स्टडी झाला पाहिजे. हे क्लिअर झालं तुम्हाला. तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा टायमिंग चेंज करू शकता, पण एक जनरली या पद्धतीने हा टायमिंग गेला पाहिजे. नेक्स्ट, मग तुम्हाला रिझल्ट येईल. आता थेरी कन्सेप्ट बेस्ड सब्जेक्ट म्हणजे आपले FPP फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, BXC आहे, PPS, FPL हे कॉन्सेप्ट. यांच्यामध्ये कसं बघा, 2 ते 3 तास तुम्ही कॉन्सेप्ट घ्या, 2-2.5 तास कॉन्सेप्ट. ओके, कॉन्सेप्ट आणि त्याचे पाठांतर आलं, रायटिंग प्रॅक्टिस. मग पुन्हा तेवढं केलं, त्याच्यावर पुन्हा 1-1.5 तास PYQ प्रश्नपत्रिकेतून सोडून बघायचे, याच्यावर काय काय प्रश्न आले. मग पुन्हा त्याच्यानंतर पुढचा 1 तास काय या आता PPS FPL मध्ये काय असेल, काही लॉजिक असतील, सुडोकोड असतील. BXC फिजिक्स केमिस्ट्री मध्ये काय असेल, डायग्राम्स असतील आणि फॉर्म्युले असतील. तर त्या सब्जेक्टनुसार 1 तास त्यांची प्रॅक्टिस घ्यायची, पुन्हा 1 तास फुल रिव्हिजन करून घ्यायची. या पद्धतीने 3 ते 4 तास एका सब्जेक्टला देऊ शकता. म्हणजे फिजिक्स घेतला 3 ते 4 तासात कंप्लीट होतो. मग उरलेल्या 4 तासात आपल्याला PPS घेऊ शकता. समजा 3 ते 4 तासात केमिस्ट्री केला, पुढच्या 3 ते 4 तासात FPL करू शकता. कारण आपल्याला दिवसाला 8 ते 10 तास अभ्यास करायचा ना. सो याच्यातला एक सब्जेक्ट घेतला तर त्याच्यात 8 तास निघून जातात, हा दिवस संपला. पण याच्यामध्ये हा सब्जेक्ट किती तासात संपतोय, 3 ते 4 तासात. म्हणजे इथे 2 सब्जेक्ट बसतात. फिजिक्स घेतला तर PPS घ्या, केमिस्ट्री घेतला तर FPL घ्या. एक अवघड एक सोपा, या पद्धतीने तुम्हाला 2 सब्जेक्ट एका वेळी मॅनेज करता येतात. आता इकडे लॉजिकल सब्जेक्ट, ग्राफिक्स, तिकडे ना थेरी आहे ना डायग्राम आहे, बरं सॉरी, ना थेरी ना न्यूमरिकल आहे ना डेरिव्हेशन आहे. इकडे डायग्राम आहे, ते लॉजिकली आहे. सो इथे काय करायचंय, 2 तास तुमच्या डायग्रामची ड्रॉइंगची प्रॅक्टिस करा. 2 तास जेवढं केलं त्याच्यावर प्रश्नपत्रिकेत कसे प्रश्न आले त्या टाईपचे प्रश्न सोडवण्याचा सराव करा. आणि पुन्हा 2 तास टफ जे क्वेश्चन आहे प्रश्नपत्रिकेमधले त्याचा सराव करा. म्हणजे साधारणतः 5 ते 6 तास नाही, याला मी अजून इलॅबोरेट करतो. याला आपण अजून करू शकतो कमी. बघा, थोडक्यात असं करूया 1 आवर. सो याच्यात एक फायनली मी धरू शकतो की 3.5 ते 5 तास किंवा 3.5 ते 4.5 तास इनफ आहे. 3.5 ते 4.5 तास. सो एवढ्या वेळामध्ये एक
एक हा सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता, 1 युनिट होऊ शकतो आरामात. मग संपलं. हा सब्जेक्ट घेतला, आपल्याला डेली 8 ते 9 तास 10 तास अभ्यास करायचा. मग उरलेल्या सेकंड हाफ मध्ये काय करा, याच्यातला एखादा सब्जेक्ट आहे, बीएक्सी उरला होता, सो ग्राफिक्स घेतला होता, ग्राफिक्स सोबत कुठला घेतला, समजा बीएक्सी घेतला, सो असा जोडी जोडीने अभ्यास करा, मिक्स अभ्यास करा. आणि अभ्यासाचं स्ट्रक्चर कसं करायचं मी सांगितलं, म्हणजे काय होईल, कन्फ्युज होणार नाही आणि 100% हे विषय तुमचे खूप चांगल्या मार्कावर क्लिअर होतील. जसं मी पहिलंच सांगितलं, जेवणामध्ये नुसती वांग्याची भाजी पोळी असल्यावर चालेल, त्यासोबत थोडं लोणचं पाहिजे, थोडं पापड पाहिजे, बरोबर, थोडं आपल्याला अजून व्हरायटी पाहिजे ना, डाळ पाहिजे, भात पाहिजे, गोड पाहिजे, बरोबर, मठ्ठा पाहिजे, अशा मिक्स आला तर ते पोटाला लागणार. तसंच अभ्यास करताना या मिक्स ऑफ व्हरायटी मध्ये करायचं. एकदा रिकॉल करून घेऊ बघा, जे आपले टफ सब्जेक्ट आहे, M1 M2 मेकॅनिक्स BEE, कॉन्सेप्ट करा, थोडा वेळ कॉन्सेप्ट, थोडा वेळ PYQ न्यूमेरिकल, 2 तास कॉन्सेप्ट, 2 तास PYQ न्यूमेरिकल, 2 तास वीक टॉपिक आणि 2-1 तास रिव्हिजन. 8 तास पूर्ण एका सब्जेक्टला जाणार एका दिवसात. इथे 4 तासातच 1 युनिट संपला पाहिजे, इथे 1 युनिट 8 तासात गेला तरी चालेल, पण डिटेलमध्ये. आता आपल्या बुद्धीनुसार कमी जास्त होऊ शकतो. आता सेकंड थेरी आणि कॉन्सेप्ट सब्जेक्ट फिजिक्स केमिस्ट्री BXC PPSC FPL मध्ये 2 तास कॉन्सेप्ट, 1.5 तास PYQ, 1 तास फॉर्म्युला डायग्राम आणि 1 तास रिव्हिजन. डन. उरलेल्या अर्ध्या तास, उरलेल्या सेकंड शिफ्ट मध्ये दुसरा सब्जेक्ट घ्यायचा, म्हणजे एका दिवशी 2 सब्जेक्ट. आता लॉजिकल सब्जेक्ट ग्राफिक्स 2 तास, समजा ड्रॉइंगची प्रॅक्टिस, 2 तास PYQ ची प्रॅक्टिस, 1 तास टफ्स क्वेश्चन आहे त्याची प्रॅक्टिस केली, सो 3.5-4 तास ओके आहे. हा घेतला. उरलेल्या हाफ सेशन मध्ये इकडचा अजून एक सब्जेक्ट BXC. या पद्धतीने अभ्यासाची व्हरायटी ठेवा. या पद्धतीने 100% तुमची सप्लिमेंट क्लिअर होईल. व्हिडिओ आवडला असेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या मित्रांना शेअर करा. तसंच मित्रांनो, या सगळ्या सब्जेक्टचा PYQ बेस्ड आणि IMP क्वेश्चन बेस्ड स्टडी आपल्या पर्पल हार्ट ऍपवर अवेलेबल आहे. सो नक्की पर्पल हार्ट ऍप डाउनलोड करा. पर्पल हार्ट मधल्या व्हिडिओ लेक्चर कोर्सेसने अभ्यास करा. अजूनही 5-6 दिवस आहेत. पेपर आपले 8-8, 10-10 नाहीये, 2-3 पेपर आहे. सो भरपूर गॅप आहे. आता जरी सबस्क्राईब कोर्स केला तर टेन्शन जाणार तुमचं, कारण सेल्फ स्टडीने आतापर्यंत बॅकलॉग राहिला, वायडी पडताय. आता त्यामुळे पर्पल हार्ट सोबत स्टडी करा, आमच्या गाइडेड स्टडीने स्टडी करा. 100% विषय क्लिअर होईल. सो ऍप डाउनलोड करा, अभ्यासाला लागा.